नमस्कार, मी हरिभाऊ कुंड, राहणार बाजार सावंगी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। हे आमचे मित्र कारभारी काळे ताजनापूरकर आणि हे आमचे भरत दांगोडे यसगावकर यांना मी SRT तंत्रज्ञानाबद्दल थोडीशी माहिती दिली। हे ऑलरेडी माझे मित्र असल्यामुळे मला असं कुठंतरी जाणवलं की यांची शेती वगैरे जास्त आहे आणि थोडी चोपनट SRT बद्दल माहिती देण्यासाठी शेतामध्ये घेऊन आलेलो आहे। तसंच आमचं शेत पण शेजारीच आहे। मी पण मागच्या वर्षीपासून SRTला प्रारंभ केलेला आहे। त्याचे रिझल्ट मला पण खूप छान मिळालेले आहे। तरी हे माझे अतिशय जिवलग मित्र लहानपणीचे, मी यांना विनंती केली की तुम्ही एक वेळेस येऊन एवढं बघा हे तंत्रज्ञान कसं आहे। तर त्याच्यासाठी हे माझ्यासोबत इथं आलेले आहे। तर त्यांची प्रतिक्रिया आपण थोडक्यात सांगू आणि विचारू। नमस्कार मंडळी। नमस्कार। जसं आपण आपल्या अभंगात हिंदू संस्कृतीप्रमाणे म्हणतो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या म्हणीप्रमाणे आज शेतकरी वर्ग पूर्ण आज हवालदिल झालेला आहे आणि जिकडे तिकडे आज पाऊस आणि अतिवृष्टी आणि महापूर यातून पानात फुलात भगवंत दिसायचे, तसे SRTचं ही जे सकारात्मक ऊर्जा आहे ती ऑटोमॅटिक प्रत्येक व्यक्तीला खेचून आणती। आणि तसेच आमचे मोठे बंधू हरिभाऊ कुंड आणि त्यांचे मित्र काळेसाहेब यांनी आज आपल्याला SRT शेतीसाठी भेट दिली आणि आमचे हरिभाऊ कुंड ही SRT शेतकरी आहे। मागच्या 1 वर्षापासून आता त्यांच्या दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण आहे आणि एक 7-8 एकर त्यांची SRT आहे। आणि आपल्यासोबत आज काळेसाहेब आणि दांगोडे साहेब आलेले SRT शेती बघण्यासाठी। तर आपण त्यांना विचारू का तुम्हाला या शेतीबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, कारण की जे त्यांना आपण दाखवलं, जे मार्गदर्शन केलं आणि सर्व गोष्टी SRTच्या सांगितल्या, तर त्यांना त्यांची आज मानसिकता काय किंवा आजची त्यांची परिस्थिती शेतीबद्दलची काय, तर बुवा आम्हाला थोडंसं सांगा 2 मिनिटात तुम्हाला काय नेमकं या शेतीविषयी वाटलं आणि तुमची आजची परिस्थिती काय? आमची परिस्थिती एकदम बिकट आहे यावर्षी। एक तर पाणी पण जास्त झाला, त्याच्यामुळे आमची पिकं चालल्या गेली। नैसर्गिक शेती केल्यामुळे आम्ही तोट्यातच शेती चालू आहे आमची। या शेतीमुळे आम्हाला खूप म्हणजे असं वाटतं की तुम्ही खूपच पुढे गेलेत आमच्यापेक्षा। बरोबर आहे। खरीप 2025 या वर्षातील हा कापूस पीक आहे आणि आजची परिस्थिती खूप सुंदर अशी SRTवर आलेला आहे। 3-3 पाड्या 3-3 खताचे डोस देऊन सुद्धा असे कंस मका ऊस वगैरे असं आलेलं नाही, तरी SRTच्या माध्यमातून एकदम बेस्ट आहे एकदम। तर बरं, जमीन आपली तुम्ही जेव्हा आपली जमीन बघितली तर जमीन कशा प्रकारची आणि जमिनीत काय बदल वाटला तुम्हाला? जमीन एकदम दगडाची आणि मुरमाची आहे, पण तरी बी माल एकदम असा माल म्हणजे नाहीच आहे कोणत्या जमिनीमध्ये दुसऱ्या, एकदम भारी जमिनीत पण नाही। बरं, जे लोक म्हणतात की बिना बैलाची शेती होत नाही आणि आपण तरी तर 4 वर्षापासून बिना बैलाची शेती करतोय आणि पिकंही काढतोय, तर या मक्याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय हे मक्का म्हणजे आमच्यापेक्षा 5 पटीने ही मक्का भारी आहे आणि आज बी, आणि बिना मेहनतीची आहे, बिना बैल आणि बिना याच्याशी बिना खताची समजा। तर नक्कीच आपण SRTला सुरुवात करू आणि आमच्या सर्व SRTच्या आता आम्ही परिवार म्हणतो, सदस्यांनी म्हणत परिवार म्हणतो आम्ही, कारण हा परिवार खूप मोठा झालेला आहे। तर तुम्हा दोघांनाही SRT परिवारात खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच सर्व शेतकरी आनंदी होतील अशी आपण इच्छा व्यक्त करूया। धन्यवाद।